हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम डिटी। तर मित्रांनो, आता आहे डेली व्लॉगचा आहे आपला हा दुसरा व्लॉग। तर आता मी चाललो आहे तो म्हणजे मालवणला। जवळजवळ 2 महिन्यानंतर, 2 ते 2.5 महिन्यानंतर आज मी चाललो आहे घरी। एक म्हणजे वडिलांना थोडं बरं नव्हतं, त्यामुळे मध्ये मला जायला मिळालं नाही, तर त्यांनाही बघायचं आहे। प्लस काहीतरी माझी काही अजून कामं आहेत, काही लिगली कामं आहेत आणि अजून काही त्याच्यासाठी मला जावं लागतं आहे। तर आज मी आता आहे, बस आहे ती म्हणजे 8:30ला आणि 8:30च्या बससाठी मी थांबलो आहे। जवळजवळ आता 8:30 वाजूनही गेले आहेत, कारण चिंचवडहून बस येते, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो बस येण्यासाठी। आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला माझ्या मागे बघू शकता, पूर्ण बसेस आहेत आणि ट्रॅफिकही भरपूर आहे, त्यामुळे वाटतंय की बसला उशीर होईल। पण होपफुली टायमिंगमध्ये बस यावी, कारण पूर्ण रात्रभर प्रवास करायचा आहे आणि जरा 2.5 महिन्यानंतर घरी चाललो आहे, तर थोडा एक्साईटसुद्धा आहे। तर बघू आता मालवणला जाऊन आपण काय काय वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो आणि काय काय आपल्याला नवीन ब्लॉगमध्ये बघता येईल, तो प्रयत्न राहील। प्लस माझी जवळजवळ कामंही करून घ्यायची आहेत बऱ्यापैकी, तर तेही मी करून घेईल। तर चला आता बसची जरा वाट बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण निघू ते म्हणजे मालवणला। आज रात्रभर प्रवास असणार आहे, साधारणतः 7 ते 8 तास प्रवास असतो मालवणचा। तर रात्रभर प्रवासामध्ये काय काय आपण एक्सपिरियन्स येतात तेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीनच। तर बघू आता गाडी कधी येते, आता वाट तर बघावीच लागणार आहे। चला मग एक्साइड आहे। उद्या सकाळी साधारणतः माझ्याने 8 वाजेपर्यंत, 7, 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत गाडी पोहोचेल अशी अपेक्षा आहे। कधी कधी गाडी लवकर पोहोचते जर कोल्हापूरमध्ये जास्त वेळ थांबली नाही तर आज मी तुम्हाला नेतो आहे ते म्हणजे मालवण आणि पुणे टू मालवण एसटीने प्रवास करू आज। तर लेट्स गो। आणि साधारण स्वारगेटवरून निघाली आहे आणि मेन म्हणजे गाडी स्लीपर असल्यामुळे झोप चांगली येईल याची अपेक्षा आहे। आवाज आता मला किती माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय मला माहीत नाही आहे, कारण गाडीचाही आवाज जवळच आहे, गाडीच्या केबिनच्या जवळ असल्यामुळे गाडीचा आवाज भरपूर आहे। पण स्लीपर गाडी असल्यामुळे झोप चांगली येईल याची अपेक्षा आहे आणि बघू आता 2.5 महिन्यानंतर जाऊन खूप मजा येईल। 2 दिवसाचा आपले स्टे आहे, पण त्याच्याशी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला मालवण मला कव्हरअप दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन। आणि हा आपला डेलीचा ब्लॉग असाच कंटिन्यू राहील आणि त्याच्यामध्ये मी काय काय आता मालवणमध्ये जाऊन बघतो तेही मी तुम्हाला दाखवेन। तर चला जाऊ आता आपल्या प्रवासाला। मेन म्हणजे सुरुवात झाली आहे। आता गाडी थांबली आहे ती म्हणजे हॉटेल सह्याद्री येथे आणि आता आम्ही आहोत साधारण ते सातारा आणि पुणे याच्यामध्ये खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर गाडी थांबलेली आहे आणि इथे आता आम्ही थांबलो होते म्हणजे हॉटेलमध्ये जेवणासाठी। तर आता काहीतरी जेवून घेऊया, खूप भूक लागली आहे। तर बघू काय खाऊ शकतो, लाईट काहीतरी खायचं आहे मला, जास्त जड असं काही खायचं नाही आहे, कारण प्रवासात मी शक्यतो जड खाणं काही किंवा इथं विचार येत नाही। तर बघू आपण आता काय खाऊ शकतो ते। ही आहे आजची आपली सवारी, रातराणी एसटी निगडी पुणे मालवण पुणे गाडी आहे, ते बघू शकता मालवण। आणि
त्या गाडीने आता आपण प्रवास करतो आहोत। ही स्लीपर बस आहे जी मालवण डेपोकडून आता नवीन सुरू झाली आहे, त्यामुळे जरा प्रवास अजून सुखदायी झाला आहे प्रवास, आणि त्यामुळे जरा आता झोपून प्रवास करू शकतो चांगल्यापैकी। प्रत्येक वेळी काय होतं की एसटी ही शिवशाही असते, पण शिवशाहीमध्ये कधी कधी एसीचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी एसी बंद पडतो। बऱ्याच वेळा एकदा दोनदा आलं तेव्हा एसी बंद पडलेला, त्यापेक्षा ही गाडी खूप चांगली वाटली मला, की झोपून तुम्ही चांगला प्रवास करू शकता आणि कुठलाही त्रास होत नाही, आणि साधी गाडी असल्याने अजून बेस्ट आहे। तर आता पटापट आपण गाडीमध्ये जाऊ आणि जरा आराम करू, आणि तुम्हाला भेटतो मी साधारण कोल्हापूरमध्ये गाडी थांबेल त्यावेळी मी भेटेन। तर थोडा आता आराम करतो, आत्ताच जस्ट काहीतरी खाल्लंय लाईटली, थोडं खाऊन, आणि आता जरा मी आराम करतो आणि भेटू आपण। थोडी गाडी थांबली तर मध्ये कुठेतरी मी कॅमेरा ऑन करेन। सकाळी 6:30ला मी आता मालवण एसटी स्टँडला आता पोहोचलोय। सकाळच्या 6:30ला आता गाडी आली, आणि आता इथून रिक्षा बघावी लागेल मला की कुठली भेटते का। आता सध्या तरी एक रिक्षा दिसते, पण कोण दिसत नाही इथे, पण आता बघू आता रिक्षा कुठली भेटते का। पण खूप छान वाटतंय सकाळी सकाळी गावी आल्यानंतर। आता जरा आराम करेन घरी जाऊन, आणि त्याच्यानंतरच कॅमेरा जरा ऑन करूया आणि जरा नाश्ता विष्टा करेन। तर खूप छान वाटतंय, खूप एक्साइटेड आहे। years later. तर मित्रांनो, थोडासा फ्रेश झाल्यानंतर आता मी आलो आहे तो म्हणजे बँकमध्ये, आणि इथून मी आता जाणार आहे कचेरीमध्ये, आणि तिथे काही कामं आहेत ती आता करायला जाणार। आता गाडी जरा पेट्रोल आणि भरून घेतलंय, आणि त्याच्यानंतर आता मी चाललोय तो म्हणजे कचेरीच्या इथे बँकेची कामं झाल्यानंतर। तर मित्रांनो, आता आलोय मी ते म्हणजे मालवण नगर परिषद इथेही काही माझे काम आहे, ते आता जरा करणार आहे काम, आणि त्याच्यानंतर पुढे मला कचेरीमध्येही जायचं आहे। तर आता आलोय ते म्हणजे मालवण नगर परिषद इथे। आतमधून तर आपण शूट काही करणार नाही आहोत, कारण ते अलाउड नाही आहे आणि ते बरोबरही नाही आहे। तर आता जातो आणि इथलंही काम जरा करून घेतो, ते मालवण नगर परिषदेमध्ये माझं जे काम आहे ते। तर इथून महानगरपालिकेचं काम झाल्यानंतर आता मी निघालो आहे ते म्हणजे दैवन्य भवनच्या इथे। तिथे काही कामं आहेत ती करण्यासाठी। तर मित्रांनो, आता आलो आहे तो म्हणजे मी मंडळ अधिकारी मालवण इथे। तर इथे काही कामं आहेत, बरोबर विहांग सुद्धा आहे, आणि मी इथे आलो आहे काही कामासाठी। तर आता इथली काही कामं करून आता पुन्हा पुढे कचेरीच्या इथे जायचं आहे मला। तर असं धावपळीमध्ये आता दिवस जाणार आहे। म्हणजे काही कामं करून आता मी आलो आहे ते म्हणजे माशी मार्केटच्या इथे मासे घेण्यासाठी। तर माझ्या पुढे ॲक्च्युअल मस्तपैकी खूप छान असा समुद्रकिनारा आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो। तर आपण बघू, तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो मालवणचा जो आहे तो। तर तुम्ही समोर बघू शकता सुंदर असा समुद्रकिनारा मालवणचा। इथे आहे मासी मार्केट मालवणचं, आणि समोर आहे तो समुद्रकिनारा। इथे ही नवीन जेटी दिसते आहे, इथून किल्ल्याच्या इथे जायला बोटी सगळे निघतात, आणि समोर आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला। हा आहे समुद्राच्या समोर इथे दिसतो, समुद्रामधला जो आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, जो प्रसिद्ध असा महाराष्ट्रातील एक गड किंवा सिंधुदुर्ग किल्ला असा समजला जातो। तटबंदी तुम्ही बघू शकता, केवढा मोठा किल्ला आहे हा। आपण जरा झूम करू अजून, तर आपण बघू शकतो केवढं मोठं आहे किल्ल्याचं प्रस्थ, आणि आता आहोत ते आपण एवढ्या लांब आहोत आता सध्या, आणि सुंदर असा समुद्रकिनारा मालवणचा। तर आता चला, आता जरा मासे खरेदी करू।
आलो तितक्या दिवसानंतर मासे खाऊन जाणार आहोत आपण. इथे तुम्ही बघू शकता वॉटर स्पोर्ट चालला आहे. इथे वॉटर स्पोर्टची सुरू झालं आहे सगळं. वॉटर स्पोर्ट बघू शकता सगळे एन्जॉय करताना टुरिस्ट लोक. आता चला आता मासे जरा घ्यायला जाऊ. आता याच्यात आपण फ्रेश मासे घेऊन आता निघालो ते म्हणजे घरी. चला आता जाऊया आता घरी मासे घेऊन. तर आता मासे घेऊन आता पुन्हा आलो ते म्हणजे मालवण नगर परिषदेच्या इथे पुन्हा येता काही डॉक्युमेंट माझे कलेक्ट करायचे होते त्याच्यासाठी आलो आहे पुन्हा. तर अशीच ही सकाळपासून धावपळ सुरू आहे. जी कामांची रेलचेल होती ती आता जस्ट मासे मार्केटमधून आता इथून घ्यायचं आहे काही डॉक्युमेंट आणि मग पुन्हा घरी जायचं आहे आणि मग माशांचा आस्वाद घेत चांगली एक वामूक उक्षी काढायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी काही कामं आहेत. तर अशीच मालवणमध्ये येऊन जाऊन अशीच धावपळ आपली सुरू असते. तर तुम्ही मालवण नगर परिषदेचा आजूबाजूचा भाग बघू शकता. खूप सुंदर असा मालवण नगर परिषदेचा आजूबाजूचा भाग आहे. मित्रांनो आता जेवल्यानंतर आता मी आलो आहे तो म्हणजे संध्याकाळी कडा पॉईंट येथे जो सर्जेकोटचा प्रसिद्ध असा कडा पॉईंट आहे. तो इथून ऑसम असा तुम्हाला एक सूर्यास्त दिसतो आणि तो आता मी तुम्हाला पॉईंट दाखवणार आहे आणि तुम्हाला हा पॉईंट नक्की आवडेल. तर आता मी तुम्हाला दाखवतो जो कडा पॉईंट आहे सर्जेकोटमधला तिथली काही जी सनसेट आहे आणि तिथला जो काही नजारे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जो सर्जेकोटमधला जो कडा इथील नजारा आहे ह्याला म्हणतात सर्जेकोटचा कडा आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा समुद्र किनारा येथून उसळणाऱ्या या लाटा आणि सुंदर आता इथे वाऱ्याच्या झुळूक येत आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सूर्यास्त इथून दिसतोय आहे आणि अशा सुंदर अशा मालवणमधल्या एक ठिकाण ज्याला बोललं जातं ते म्हणजे सर्जेकोट कडा. तर हे तुम्हाला पूर्ण हा नजारा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तर मित्रांनो आज आपला मालवणमधला पहिला दिवस हा संपला आणि तुम्हाला मी या डेली व्लॉगमध्ये पुणे टू मालवण हा जो प्रवास दाखवला आणि माझे जे अनुभव दाखवले हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तसाच हा सर्जेकोटचा सूर्यास्त हा तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. अशाच भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर. साइन ऑफ एक्स्ट्रीम GD. बाय आणि भेटू नवीन ब्लॉगमध्ये.